नीरा भाटघरच्या कालव्यातून पाणी मिळाले नाही, त्यामुळे एका महिन्यापासून जळून गेलेली द्राक्ष पिकांची बाग शेतकऱ्यांनी काढायला सुरुवात केली आहे। दुष्काळाचे भीषण सावट आणि पाणी टंचाई सध्या पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे हाल करताना दिसत आहे। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव नजीकच्या परिसरातील सर्व शेती ही द्राक्ष पीक बागायतदार आहे। नीरा भाटघरच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर या परिसरातील बहुतांशी शेती अवलंबून आहे। असे असताना गेले 1.5 महिन्यापासून कालव्याला पाणीच नाही, विहिरी कोरड्या पडल्या। अशा द्राक्ष बागांना पाणी कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। असे असताना द्राक्षबाग उन्हाने जळून खाक झाल्याने द्राक्षबाग पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय आता शेतकऱ्यांनी घेतला आहे। पाण्याच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता द्राक्षबाग काढून मोलमजुरीला जाण्याचा विचार करत आहे। यातून शेतकऱ्याला एकरी 7 ते 8 लाखाचे नुकसान देखील होत आहे। समाधान पांडुरंग ढोणे, राहणार काशीगाव। तर तुम्हाला सांगतो एवढी परिस्थिती डेंजर झाली, आमची जगाची पंचायत होणार आहे। तुम्हाला सांगतो ही बागा आमच्या तर निघाल्या तर आम्ही 5 वर्ष उभारी येत नाही आता कसल्याच। तुम्हाला सांगतो ही बागा भाटघरचं पाणी आलंच तर आम्हाला ही वेळ येत नव्हती आमच्यावर, आम्ही संकटात असत नव्हतो। आज ही बाग आम्हाला भाटघरचं न पाणी आल्यामुळं ही बाग तोडायची पाळलेली आहे बघा। आणि ही बाग तोडून आता पर्याय नाही दुसरा आम्हाला मरण्यासाठी। एवढी परिस्थिती बेकार झाली आहे बघा। एवढी बेकार परिस्थिती म्हणजे आता येऊ असला उन्हाचं पारा 9-10 वाजले एवढं पाणी आम्हाला पाणी प्यायला असली परिस्थिती झाली बेकार। तुम्हाला सांगतो आता हे 7 ते 8 लाख रुपये नुकसान झाली आमची। ह्याला जगायचं कसं एवढी परिस्थिती बेकार झाली आमची। हां, काय मागणी करायला सरकारनं आता या आम्हाला नुकसान भरपाई दिली तर आम्ही जगणार आहे, नाही दिली तर आम्ही जगत नाही।